नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 118 आणि 119 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या 2 श्लोकांमध्ये देवीचं वर्णन करत असताना तिला आत्मविद्या, महाविद्या आणि श्रीविद्या असं म्हटलंय. म्हणजे ती विद्या तर आहेच, ती ज्ञान तर आहेच, पण स्वतःविषयीचं ज्ञान, महान ज्ञान आणि ज्ञानसंपन्न अशी ती आहे. याखेरीज कामदेव तिची पूजा करतात म्हणून कामसेविता असं तिला म्हटलंय. आणि 16 अक्षरी मंत्राच्या रूपामध्ये ती आहे असंही तिला म्हटलंय. 3 भागामध्ये ती विभागलेली आहे असं तिला म्हटलंय. आणि अनेक लक्ष्मी तिच्या सेवेला सज्ज आहेत असं तिला म्हटलंय. तिच्या कपाळावर इंद्रधनुष्याचं तेज असावं, प्रभा असावी असं दिसतंय. आणि शंकरांच्या डोक्यावर असलेला जो चंद्र आहे तो जणू तिच्याही मस्तकावर आहे असं वाटतंय. ह्या पद्धतीनं ज्या श्लोकांमध्ये देवीचं वर्णन केलेलं आहे ते 118 आणि 119 असे 2 श्लोक आपण वाचायला शिकणार आहोत. पण तत्पूर्वी ध्यानाचा श्लोक म्हणूया आणि आपल्या पाठाला सुरुवात करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखे मापीन वक्षुरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्न चषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्न घटस्थ रक्तचरणां ध्यायेत परामंबिकां. 118वा श्लोक आता म्हणूया. तो असा आहे. आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका. 4 पादामध्ये विभागून आता श्लोक म्हणूया. आत्मविद्या महाविद्या, आत्मविद्या महाविद्या, आत्मविद्या महाविद्या, आत्मविद्या महाविद्या, आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता, श्रीविद्या कामसेविता, श्रीविद्या कामसेविता, श्रीविद्या कामसेविता, श्रीविद्या कामसेविता. आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता, आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता, आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता, आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता, आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता. श्री षोडशाक्षरी विद्या, श्री षोडशाक्षरी विद्या, श्री षोडशाक्षरी विद्या, श्री षोडशाक्षरी विद्या, श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका, त्रिकूटा कामकोटिका, त्रिकूटा कामकोटिका, त्रिकूटा कामकोटिका, त्रिकूटा कामकोटिका. श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका, 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 श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका. 118वा श्लोक आता संपूर्ण म्हणूया. आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता, श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका, आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता, श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका, आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता, श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका, आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता, श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका, आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता, श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका. 119वा श्लोक असा आहे. कटाक्ष किन्नरी भूत कमला कोटिसेविता, शिरस्थिता चंद्रनिभा भालस्थेंद्र धनुप्रभा. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया.
कटाक्ष किन्नरी भूत, 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 कमला कोटि सेविता, 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 कटाक्ष किन्नरी भूत, 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 कमला कोटि सेविता, शिरस्थिता चंद्रनिभा, शिरस्थिता चंद्रनिभा, शिरस्थिता चंद्रनिभा, शिरस्थिता चंद्रनिभा, शिरस्थिता चंद्रनिभा, भालस्थेन्द्रधनुप्रभा, 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 शिरस्थिता चंद्रनिभा, 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 भालस्थेन्द्रधनुप्रभा. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. कटाक्ष किन्नरी भूत, कमला कोटि सेविता, शिरस्थिता चंद्रनिभा, भालस्थेन्द्रधनुप्रभा, कटाक्ष किन्नरी भूत, कमला कोटि सेविता, शिरस्थिता चंद्रनिभा, भालस्थेन्द्रधनुप्रभा, कटाक्ष किन्नरी भूत, कमला कोटि सेविता, शिरस्थिता चंद्रनिभा, भालस्थेन्द्रधनुप्रभा, कटाक्ष किन्नरी भूत, कमला कोटि सेविता, शिरस्थिता चंद्रनिभा, भालस्थेन्द्रधनुप्रभा, कटाक्ष किन्नरी भूत, कमला कोटि सेविता, शिरस्थिता चंद्रनिभा, भालस्थेन्द्रधनुप्रभा. आजच्या भागामध्ये आपण 118 आणि 119 असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.